महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मेहकर ब्रिगेड मेहकरात दंगल, गाड्या पेटवल्या, दगडफेकही झाले। दिनांक 24 नोव्हेंबरच्या रात्री 2 गटात किरकोळ वादघोड, या दरम्यान काही गाड्या पेटवण्यात आल्या असून दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। या दरम्यान रात्रीपासून मेहकर संचारबंदी लावण्यात आली आहे। मेहकरचे उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या आदेशाने संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत। काल रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली असून मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। मेहकर शहरात प्रवेश करण्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरगावच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे। या दरम्यान समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना लागू करण्यात आल्या। काय नेमकी घटना घडली होती, काय आव्हान करा? दोन व्यक्तींचे एका धाब्यावर काल भांडणं झाली, वाद झाला आणि तिथून वादाला सुरुवात होऊन त्यानंतर 2 गटांमध्ये यामध्ये वादावाद झाले, चौकामध्ये त्यामध्ये भांडणं झाली। यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला। दोन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, क्रॉस गुन्हे दोघांकडून आलेले आहेत, तसे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आम्ही 23 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। सध्या अजून आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा स्वतः पोलीस निरीक्षक श्री सदगीर करत आहेत आणि तपासामध्ये पुढील गोष्टी सर्व निष्पन्न होतील। किती गाड्यांची तोडफोड करण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती आणि घटनास्थळ पंचनामा वगैरे केल्यानंतर तपासांती आम्ही क्लिअर करतो। जनतेला काय आव्हान करा? यामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। लोकांच्या व्यक्तिगत गोष्टीची सुरुवात झालेली भांडणं आहे ती, त्यामुळे त्याला कोणत्याही अफवा किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नये।